नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रात्रीची वेळ असते. ऋषिकेश आणि ओवी शांत झोपलेले असतात, तर इकडे जानकी मात्र प्रतापच्या कुस्तीचे व्हिडिओ पाहत असते. आता ते व्हिडिओ पाहून जानकीला भीती वाटत असते. ती घाबरून गेलेली असते आणि म्हणूनच जानकी ऋषिकेशला उठवते आणि म्हणू लागते, ऋषिकेश, तुम्हाला उद्याच्या फायनल सामन्याची प्रॅक्टिस करावी लागेल. ऋषिकेश म्हणतो, जानकी, अगं तू आत्ताच म्हणाली होतीस ना की तुमच्या ताकदीचा अंदाज मला आला आहे आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे. आणि तसंही जानकी, आजचे 2 सामने तर मीच जिंकलो आहे, मग उद्याची एवढी तू का काळजी करत आहेस? तर जानकी म्हणू लागते, ऋषिकेश, तुम्हाला कळतंय का? अहो, उद्याचा सामना तुमचा कोणासोबत असणार आहे? ऋषिकेश, उद्याचा सामना हा प्रतापसोबत असणार आहे. आणि तसंही जानकी, मला माहीत आहे, गेली कित्येक वर्ष मी हे खेळ खेळली नाही, कित्येक वर्ष मी आखाड्यात उतरलो नाही, परंतु आज ज्यावेळी मी आखाड्यात उतरलो त्यावेळी माझ्यातील पैलवान जागा झालाच ना. जानकी म्हणते, हो ऋषिकेश, मला त्याबद्दल काहीच बोलायचं नाही, परंतु उद्याची कुस्ती कोणासोबत असणार आहे याचा तर अंदाज आपल्याला आलाच आहे ना ऋषिकेश, म्हणूनच मला तुम्हाला सावध करायचं आहे. ऋषिकेश, तो प्रताप. तर ऋषिकेश म्हणू लागतो, 3 वर्ष चॅम्पियनशिप जिंकला आहे. तर जानकी ऋषिकेशला म्हणू लागते, परंतु ऋषिकेश, ही चॅम्पियनशिप तो कशी जिंकला आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे ऋषिकेश. आता मात्र ऋषिकेशला धक्काच बसतो. ऋषिकेश जानकीला विचारतो, जानकी, अगं तुला नक्की काय बोलायचं आहे? काय झालंय जानकी, बोल ना. तर जानकी म्हणू लागते, ऋषिकेश, उद्या तुमची फायनल आहे आणि म्हणूनच मी देवीच्या मंदिरामध्ये फूल ठेवण्यासाठी गेले होते, परंतु तिथून निघत असताना आता जानकीने प्रतापराव आणि सयाजीरावांना एकत्र पाहिलेलं असतं, त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि ते सर्व बोलणं आता जानकी ऋषिकेशला सांगू लागते. आता ज्यावेळी ऋषिकेशला त्या प्रतापचं सत्य कळतं तेव्हा मात्र ऋषिकेशला धक्काच बसतो. आता ऋषिकेश जानकीला म्हणू लागतो, जानकी, हे सयाजीरावाचं चक्रव्यूह आहे, यामध्ये नवल वाटण्यासारखं काहीच नाही आहे. अगं सयाजीराव असं करू शकतो, यामध्ये नवीन काहीच नाही. आणि हो जानकी, तू काळजी करू नकोस. सयाजीरावांनी कितीही काही करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मला काही फरक पडत नाही, कारण जानकी, खेळात राजकारण हे काही माझ्यासाठी नवीन नाही आहे आणि त्या सयाजीरावांनी हे सगळं काही राजकारण केलं आहे हे त्यापेक्षाही नवीन नाही. त्यामुळे जानकी, तू काळजी करू नकोस. जानकी, अगं कॉलेजमध्ये असताना असंच राजकारण माझ्या बाबतीतही केलं गेलं आहे, परंतु त्यावेळीसुद्धा हा ऋषिकेश रणदिवे कधी घाबरला नव्हता आणि आताही घाबरणार नाही. उद्याचा सामना हा मी ताकद लावूनच खेळणार आहे आणि उद्याचा सामना मी जिंकून दाखवणारच. तर जानकी ऋषिकेशला म्हणू लागते, ऋषिकेश, अहो तुम्हाला कळत कसं नाही आहे, तो प्रताप 3 वर्ष सलग चॅम्पियन जिंकला आहे, परंतु ती चॅम्पियनशिप तो कसा जिंकला आहे, कशी त्याने ती चॅम्पियनशिप मिळवली आहे हे तुम्हाला काहीच माहीत नाही, परंतु हे सगळं काही मला माहीत आहे ऋषिकेश. आता मात्र ऋषिकेशला धक्काच बसतो. तर जानकी ऋषिकेशला म्हणू लागते, ऋषिकेश, मी आता इंटरनेटवर त्याचं नाव सर्च केलं आणि त्याचे सर्व सामने पाहिले आहेत, महत्त्वाचे सामने पाहिले आहेत आणि त्यातूनच माझ्या एक गोष्ट निदर्शनास आली आहे. ऋषिकेश विचारतो, कोणती? तर जानकी म्हणू लागते, ऋषिकेश, प्रताप ज्यावेळी खेळत असतो त्यावेळी त्याच्या समोरची व्यक्ती कितीही तगडी असू दे, कितीही चांगली खेळणारी असू देत आणि कितीही त्याने प्रतापला धूळ चारली तरीसुद्धा शेवटच्या क्षणी प्रतापराव जिंकतात. हे कसं काय, याचा मी शोध घेतला तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली. असं म्हणत जानकी ऋषिकेशला ती ज्याप्रमाणे प्रतापराव समोरच्याच्या डोळ्यात धूळ फेकतो ते दृश्य दाखवलेलं असतं. आता मात्र जानकीने दाखवलेलं दृश्य पाहून ऋषिकेशच्या पायाखालची जमीनच सरकते. ऋषिकेश म्हणू लागतो, जानकी, हे काय आहे? थांब, थोडं मागे घे आणि मला पुन्हा एकदा व्हिडिओ बघू देत. तर आता जानकी म्हणू लागते, ऋषिकेश, तुम्ही झूम करून पहा, म्हणजे तुमच्या सर्वच काही लक्षात येईल. तर ऋषिकेश म्हणू लागतो, आता तर या प्रतापरावाने समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये काहीतरी फेकलं आहे, कारण तो ते व्यक्ती डोळे चोळत आहे. जानकी म्हणते, ऋषिकेश, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, समोरची व्यक्ती कितीही ताकद लावून खेळत असली तरी प्रतापरावाने त्याला धूळ चारली आहे. त्याचं कारण एकच, म्हणजे प्रतापराव ज्यावेळी खेळत असतो त्यावेळी समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये तो धूळ फेकतो आणि त्यानंतर कितीही चांगला पैलवान असला तरीसुद्धा त्याची हीच अवस्था होते. ऋषिकेश, एक नाही तर असंख्य व्हिडिओमध्ये मी हे दृश्य पाहिलं आहे. तर ऋषिकेश म्हणू लागतो, म्हणजे हा प्रताप अशा प्रकारे राजकारण खेळतो, तर म्हणजे समोरच्याला धूळ चारून
तो विजयाचा पताका स्वतः फडकवत असतो. परंतु नाही जानकी, मी असं होऊ देणार नाही. तर जानकी म्हणू लागते, परंतु ऋषिकेश, आपल्याला यावर उपाय तर शोधावा लागेलच ना. ऋषिकेश म्हणतो, हो जानकी, या सगळ्यावर आपल्याला उपाय तर शोधावाच लागेल. परंतु काय उपाय शोधायचा जानकी? तर जानकी म्हणते, त्याचा विचार मी केला आहे ऋषिकेश. ऋषिकेश विचारतो, काय? तर जानकी म्हणते की हो ऋषिकेश, तुम्ही काळजी करू नका. प्रताप समोरच्याला धूळ चारणार हे मला चांगलंच माहीत आहे, आणि तो कशाप्रकारे चारणार हेही मला माहीत आहे, आणि म्हणूनच त्यावर मी उपाय शोधला आहे. आता जानकी ऋषिकेशचा हात हातात घेते आणि ऋषिकेशला म्हणू लागते, ऋषिकेश तुम्ही काळजी करू नका. जोपर्यंत तुमची जानकी तुमच्यासोबत आहे तोपर्यंत तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. असं म्हणत आता जानकी ऋषिकेशला म्हणते, चला माझ्यासोबत. ऋषिकेश विचारतो, जानकी अगं कुठे घेऊन जात आहेस? तर जानकी आता ऋषिकेशला बाहेर घेऊन येते आणि म्हणू लागते, ऋषिकेश तुम्ही आता शांत उभं राहायचं आहे. असं म्हणत आता जानकी ऋषिकेशच्या डोळ्याला रुमाल बांधते. ऋषिकेश म्हणू लागतो, जानकी अगं तू हे काय करतेस? जानकी म्हणते, ऋषिकेश अहो थोडा धीर धरा, सगळं लक्षात येईल. जानकी म्हणते, ऋषिकेश तुम्हाला माहीत आहे की आता आपल्याला काहीतरी पर्याय तर शोधावाच लागेल, आणि एवढ्या घाईमध्ये आपल्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नाही. ऋषिकेश आता मला एक सांगा, तुम्हाला काही दिसत आहे का? तर ऋषिकेश म्हणतो, कमाल आहे जानकी, अगं तूच तर माझ्या डोळ्याला पट्टी बांधली आहेस आणि विचारतेस तुम्हाला काही दिसत आहे का? अगं कसं दिसणार, अगं काहीच दिसत नाही आहे. जानकी म्हणते, ऋषिकेश हेच, ज्यावेळी समोरच्याला आपण धूळ चारायची असते आणि समोरचा त्या अगोदरच आपल्या डोळ्यात धूळ फेकतो, त्यावेळी मात्र आपल्याला सगळंच काही दिसेनासं होतं. उघड्या डोळ्यांनी हे जग पाहता येतं, परंतु ज्यावेळी डोळे बंद केले जातात त्यावेळी आपल्यासमोर कोण आहे, आपल्या समोरचाच प्रतिस्पर्धी कोण आहे, आपल्यासमोर नक्की कुठली व्यक्ती उभी आहे याबद्दल काहीच कळत नसतं. आणि उद्यासुद्धा प्रताप तुमच्या नकळत तुमच्या डोळ्यामध्ये धूळ फेकणार आणि तुमची ही अशीच अवस्था करणार, आणि त्यासाठीच आपल्याला उद्याची प्रॅक्टिस करायची आहे. आता मात्र ऋषिकेशला काहीच कळत नसतं. तर जानकी पुढे म्हणू लागते, ऋषिकेश अनपेक्षितपणे कदाचित उद्यासुद्धा त्या प्रतापने तुमच्या डोळ्यामध्ये असं काहीतरी धूळ फेकण्याचा, म्हणजे काहीतरी डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही काय करणार आहात ऋषिकेश? तुम्ही कितीही ताकद लावली तरी हा सामना आपल्या विरुद्ध जाऊ शकतो, एवढं मात्र नक्की. आणि म्हणूनच ऋषिकेश, माझं मन मला सांगत आहे की ज्याप्रमाणे आपण उघड्या डोळ्यांनी हे जग पाहतो त्याचप्रमाणे आता डोळ्यावर पट्टी बांधून नक्की समोर काय चालू आहे याचा अंदाज तर घ्यावाच लागेल ऋषिकेश, आणि त्यासाठी आपल्याला ही प्रॅक्टिस करावीच लागेल. ऋषिकेश, समजा त्या प्रतापने आपले डावपेच खेळायला सुरुवात केली तर त्याचे डावपेच हाणून पाडण्यासाठी आपल्याला तयारीत राहणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच ऋषिकेश, मला असं वाटत आहे की ही प्रॅक्टिस आपण करावी. तर ऋषिकेश म्हणतो, परंतु जानकी आपल्याजवळ खूप कमी वेळ आहे. ऋषिकेश म्हणतो, जानकी या कमी वेळामध्ये आपण कशी प्रॅक्टिस करणार आहोत? जानकी म्हणते, ऋषिकेश मनात आणलं तर काहीही शक्य होऊ शकतं, आणि म्हणूनच आपल्याला आता अशक्य असणारी गोष्ट शक्य करावीच लागेल. जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश आता मला एक सांगा, तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्याच्या आजूबाजूला नक्की तुम्हाला काय अनुभवायला मिळत आहे, काय वाटत आहे, कोणती गोष्ट असणार, कोणती वस्तू असणार आणि कोणाचं अस्तित्व असणार, हे सगळं काही तुम्हाला आता डोळ्यावर पट्टी बांधूनच मला सांगावं लागेल. तुमच्या उजव्या बाजूला काय आहे, तुमच्या डाव्या बाजूला काय आहे, तुमच्या मागच्या बाजूला काय आहे, आणि पुढे काय घडत आहे, हे सगळं काहीच तुम्हाला सांगावं लागेल. सांगा ऋषिकेश. तर ऋषिकेश आता जानकीला अगदी नीटपणे सगळं काही सांगू लागतो आणि म्हणतो, जानकी माझ्या उजव्या बाजूला रातराणीचं झाड आहे आणि त्याच्या फुलांचा सुगंध अगदी दरवळत आहे. आता जानकी ऋषिकेशच्या मागे जाऊन उभी राहते. तर ऋषिकेश म्हणतो, जानकी तू आत्ता माझ्या उजव्या बाजूला उभी होतीस, परंतु आता तू माझ्या मागे उभी आहेस. त्याच्या मागे गुलाबचं घर आहे. आता जानकी ज्यावेळी मागे वळून पाहते तेव्हा खरोखरच गुलाबचंच घर ऋषिकेश सांगत आहे त्याच ठिकाणी असतं. तर आता ऋषिकेश पुढे म्हणू लागतो, या क्षणी सर्व शांतता आहे. यामध्ये आता गुलाबही चोपी गेला आहे, परंतु सगुणा मात्र जागी आहे. तर आता जानकी ऋषिकेशला विचारते, ऋषिकेश तुम्हाला हे कसं कळालं? ऋषिकेश म्हणू लागतो, जानकी एवढा उशीर झाला आहे की सर्वच ठिकाणी शांतता आहे, परंतु सगुणा मात्र तिच्या सवयीप्रमाणे रील्स पाहत आहे आणि ती जागी आहे, एवढं मात्र नक्की. आता ज्यावेळी जानकी जाऊन पाहते तेव्हा खरोखरच सगुणा जागी असते. तर जानकी ऋषिकेशचं कौतुक करत म्हणते, ऋषिकेश अगदी बरोबर, तुम्ही आता जी काही उत्तरं दिली आहेत ती अगदी बरोबर आहेत. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी जशा
त्या त्या ठिकाणी आहेत. तर आता जानकी म्हणू लागते, परंतु ऋषिकेश, मला एका गोष्टीची भीती वाटत आहे. ऋषिकेश विचारतो, काय झाले जानकी? आता तुला अशा कोणत्या गोष्टीची भीती वाटत आहे? तर जानकी म्हणू लागते, ऋषिकेश, अहो आता एवढी शांतता आहे आणि त्या शांततेमध्येच नक्की काय घडत आहे हे तुम्हाला समजू शकलं. परंतु ऋषिकेश, उद्या आखाड्यामध्ये एवढी शांतता नसणार, किंबहुना शांतताच नसणार एवढं मात्र नक्की. आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की जर तिथे शांतताच नसेल तर तुम्हाला कसा अंदाज येणार आहे की नक्की तुमच्या आजूबाजूला प्रताप कुठे आहे, नक्की त्याची चाल काय आहे? तर ऋषिकेश म्हणू लागतो, परंतु जानकी, आता हे कसं ओळखायचं? जानकी म्हणते, त्यासाठी माझ्याजवळ अजून एक उपाय आहे. तर ऋषिकेश जानकीला विचारतो, कोणता? तर जानकी ऋषिकेशला टाळ्या वाजवून दाखवत म्हणते, ऋषिकेश, ज्यावेळी प्रताप अशी सिच्युएशन आपल्यासमोर निर्माण करेल त्यावेळी मी टाळ्या वाजवेन आणि त्यावेळी तुम्ही ओळखायचं आहे की ऋषिकेश, मी ज्या ठिकाणी टाळ्या वाजवत आहे त्याच ठिकाणी प्रताप आहे आणि प्रतापने तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं, त्याला कसं भिडायचं हे तुमचं तुम्ही ठरवायला हवं. आता जानकी टाळ्या वाजवते. आता तो इशारा ऋषिकेशला ओळखायला सांगते. आता ऋषिकेशने अगदी अचूकपणे इशारा ओळखलेला असतो. तर त्यानंतर जानकी ऋषिकेशला म्हणू लागते, ऋषिकेश, अजून एक उपाय आहे की ज्यातून तुम्ही अगदी परफेक्ट ओळखू शकता. आणि म्हणूनच जानकी आता तिथे असणारा एक बॉल घेते आणि ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, हा बॉल आहे आणि हा बॉल माझ्या हातात असणार आहे, परंतु तो फेकण्यापूर्वी मी तुम्हाला इशाऱ्यानेच सांगणार आहे, 2 टाळ्या वाजवणार आहे. मग तुम्ही ओळखायचं आहे की आता प्रताप म्हणजेच हा बॉल तुमच्यावर आता वरचढ करत आहे, तुमच्यावर आता धावून येत आहे. तर त्याप्रमाणे आता जानकी ऋषिकेशकडे बॉल फेकते, परंतु ऋषिकेशला तो झेलता येत नाही. खरं तर त्याच्या लक्षातच येत नसतं. आता जानकी सतत प्रॅक्टिस घेत असते, परंतु ऋषिकेशला मात्र काहीच जमत नसतं. आता ऋषिकेश म्हणू लागतो, जानकी, अगं एका दिवसात कसं शक्य आहे? तर जानकी म्हणते, ऋषिकेश, तुम्हाला शक्य करावंच लागेल तुमच्या ओवीसाठी. आता मात्र ऋषिकेश शांतच होतो. ऋषिकेश जानकीला म्हणू लागतो, थांब जानकी, आता तू काहीच बोलू नकोस. मला माझ्या ओवीसाठी हे सगळं काही करावंच लागेल. मी यासाठी तयार आहे. असं म्हणत आता ऋषिकेश अगदी मनाशी निश्चय करतो आणि जानकीने टाकलेले डाव झेलण्यासाठी सज्ज झालेला असतो. आता जानकी टाळ्या वाजवते आणि ऋषिकेशवर बॉल फेकते, परंतु आता प्रत्येक डाव, प्रत्येक बॉल ऋषिकेशने झेललेला असतो. आता हे सगळं काही सगुणाने पाहिलेलं असतं. तर दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश यांची प्रॅक्टिस चालू असते. जानकीने केलेले ऋषिकेशवर प्रत्येक हल्ले आता ऋषिकेशने हाणून पडलेले असतात. ते आपल्या अंगावर येण्याअगोदरच ऋषिकेशने ते झेललेले असतात. तर आता जानकीला ऋषिकेशचं कौतुक वाटू लागतं. जानकी म्हणू लागते, ऋषिकेश, अहो कसले भारी आहात तुम्ही. अहो एवढ्या लवकर तुम्ही सगळं काही शिकलात. मला वाटलंही नव्हतं ऋषिकेश की तुम्ही एवढ्या लवकर हे सगळं काही शिकू शकता. तर आता जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, तुम्ही जर अशाच पद्धतीने उद्या खेळलात, अशाच पद्धतीने भिडलात तर विजय आपलाच आहे. किती कोणीही प्रयत्न केला तरीसुद्धा विजय आपलाच होणार आहे. तर आता ऋषिकेश विचार करतो आणि म्हणतो, जानकी, तू काळजी करू नकोस, विजय आपलाच होणार आहे. जानकी पुन्हा एकदा ऋषिकेशच्या अवतीभोवती फिरू लागते. तर ऋषिकेश आता जानकी कुठे आहे हे अगदी अचूक सांगत असतो. जानकी म्हणू लागते, ऋषिकेश, खरंच कमाल झाली, परंतु तुम्ही कसं ओळखलत? ऋषिकेश म्हणू लागतो, जानकी, आत्तापर्यंत तू माझ्या मागे उभी होतीस आणि आता तर माझ्या जवळ आली आहेस. तर आता ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी, अगं तुझ्या पायातील पैजणांचा आवाज आणि त्यातूनच मी ओळखलं की तू माझ्या जवळ आली आहेस. असं म्हणत ऋषिकेश जानकीला जवळ घेतो. आता जानकी ऋषिकेशचा हात बाजूला करते आणि ऋषिकेशपासून दूर जात असते, परंतु त्याचवेळी ऋषिकेश जानकीचा हात पकडतो आणि जानकीला म्हणतो, जानकी, आपल्या नात्यामध्ये मी कधीच एवढा अंधार पसरू देणार नाही की ज्या अंधारातून तू माझ्यापासून दूर जाशील. मी नेहमीच तुला माझ्याजवळच ठेवणार आहे, माझ्यासोबतच ठेवणार आहे. असं म्हणत आता ऋषिकेश प्रेमाने जानकीला जवळ घेतो. तर त्यानंतर जानकी आता ऋषिकेशच्या नकळतच ऋषिकेशवर बॉल फेकते, परंतु त्यावेळीसुद्धा ऋषिकेशने तो वार झेललेला असतो. आता मात्र जानकीचा आनंद काही गगनात मावत नसतो. जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, खरंच तुम्ही कमाल केली आहे. ऋषिकेश, एवढ्या कमी वेळात तुम्ही एवढं सगळं काही शिकलात. खरंच मला तुमचा अभिमान वाटत आहे. तर दुसरीकडे शांत झोपलेली ऐश्वर्या, परंतु त्याचवेळी आता सगुणाने ऐश्वर्याला फोन केलेला असतो. आता सगुणा सर्वांच्या नकळतच ऐश्वर्याला फोन करते, परंतु ऐश्वर्या मात्र शांत झोपी गेलेली असते. आता या आवाजाने सारंगला जाग येते. सारंग ऐश्वर्याला आवाज देऊ लागतो, परंतु ऐश्वर्या काही उठत नाही आणि म्हणून सारंग स्वतःहूनच जातो आणि मोबाईल पाहतो.
तर आता मोबाईलवर नाव येतं खबरी. आता खबरी हे नाव पाहताच सारंगला आश्चर्य वाटतं. परंतु साधा असणारा सारंग त्याला मात्र ऐश्वर्याच्या डावपेचांबद्दल काहीच कळत नाही आणि म्हणूनच सारंग तो फोन न उचलताच ऐश्वर्याला उठवण्याचा प्रयत्न करतो. तर ऐश्वर्या म्हणू लागते, "सारंग, अहो कंपनीचा फोन असेल, ठेवा बाजूला, मला नाही बोलायचं आहे." तर आता सारंग म्हणतो, "नाही ऐश्वर्या, हा कंपनीचा नाही, तर आता खबरीचा फोन आहे." आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या मात्र खडबडून जागी होते. ऐश्वर्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर आता सारंग विचारतो, "ऐश्वर्या, अहो कोण खबरी?" तर ऐश्वर्या म्हणू लागते, "खबरी नाही तर कॅबरीन." तर आता सारंग विचारतो, "कॅबरीन?" तर आता ऐश्वर्या खोटं बोलत म्हणते, "अहो हो, माझी एक लंडनची मैत्रीण आहे ना, तिचं नाव आहे आणि तिनेच मला फोन केला आहे." तर सारंग म्हणतो, "एवढ्या रात्री?" तर आता सारंगला ऐश्वर्या म्हणू लागते, "अहो सारंग, रात्र आपल्या ठिकाणी आहे, परंतु त्यांच्याजवळ दिवस दिवस चालू आहे ना, मग काहीतरी तिथलंच गॉसिप सांगण्यासाठी तिने मला फोन केला असावा. राहून देत सारंग, तुम्ही आराम करा, मी येतेच तिच्यासोबत बोलून." असं म्हणत आता ऐश्वर्या रूमच्या बाहेर पडते. तर सारंग झोपी जातो. तर दुसरीकडे ऐश्वर्या आता सगुणाशी बोलत असते आणि म्हणू लागते, "बोल गं सगुणा, एवढ्या रात्री तू का फोन केलास? एवढ्या रात्री असं कोणतं काम काढलंयस? नक्की काय घडलं आहे की ते सांगण्यासाठी तू मला एवढ्या उशिरा फोन केलायस?" तर आता सगुणा म्हणू लागते, "अहो मॅडम, तुम्हाला काय सांगू आणि कसं सांगू, मला काहीच कळत नाही." तर ऐश्वर्या म्हणते, "जे काही घडलं आहे ते पटापट बोलशील का?" तर आता सगुणा म्हणते, "हो हो, मी सांगते ना तुम्हाला. अहो आता ते राजा राणी, ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी अहो चांदण्यांच्या छताखाली अगदी आंधळी कोशिंबीर खेळत आहेत. अहो त्या ऋषिकेश दादांनी डोळ्यावर पट्टी काय बांधली आहे, जानकी वहिनी बॉल काय फेकतात आणि ते कॅच काय घेतात, यांचं तर काहीच कळत नाही. अहो यांच्या पदरी 8 वर्षाची मुलगी आहे ना, तरीसुद्धा यांना या चांदण्यांमध्ये खेळायची काय हौस झाली मला काहीच कळत नाही." ऐश्वर्या म्हणू लागते, "सगुणा, अगं नक्की काय झालंय, नीट सांगशील का?" तर सगुणा म्हणते, "अहो मॅडम, तुम्हाला तेच तर सांगत आहे, ऋषिकेश दादांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे." तर इकडे जानकीताई आता टाळ्या वाजवतात आणि त्यानंतर ऋषिकेश दादांवर बॉल फेकून मारतात आणि ऋषिकेश दादा तो कॅच काय घेतात. तर आता सगुणा म्हणू लागते, "यांचे तर खेळ चालू आहेत आणि मला तर खूप वैताग आला आहे." तर आता ऐश्वर्या म्हणते, "हो का, म्हणून तू मला फोन केलायस का?" "सगुणा, अगं तुला कळतंय का, मी तुला काय सांगितलं होतं, जर काही महत्त्वाचं असेल तरच फोन करायचा, नाहीतर उगाच असे सतत फोन करत राहायचे नाहीत आणि असे अपरात्री फोन करून माझी झोप मोड करू नकोस, कळालं का?" असं म्हणत आता ऐश्वर्या रागाने सगुणाचा फोन कट करते आणि झोपण्यासाठी येते आणि चिडचिड करत म्हणते, "काही सगुणा, त्या ऋषिकेश आणि जानकीचे आंधळी कोशिंबीरचे खेळ मला सांगण्यासाठी फोन करते, म्हणजे जानकी टाळ्या काय वाजवते, ऋषिकेश बॉल काय कॅच घेतोय." आता मात्र ऐश्वर्याच्या लक्षात येतं. ऐश्वर्या विचार करत म्हणते, "म्हणजे आमचा डाव यांना कळाला असेल का? प्रताप काय करणार आहे याचा अंदाज यांना लागला असेल का? आणि कदाचित त्याचीच तर प्रॅक्टिस करत नसतील ना." ऐश्वर्या विचार करू लागते. तर दुसऱ्या दिवशी आता आजी देवाचा जप करत असतात. तर सुमित्राताई मंदिरामध्ये निघालेल्या असतात. आता आजी सुमित्राताईंना थांबवतात आणि विचारतात, "सुमित्रा, अगं कुठे निघाली आहेस?" तर सुमित्राताई म्हणू लागतात, "मंदिरात." तर आजी म्हणू लागतात, "आज असं काय काम काढलंयस, कोणाबद्दल नवस बोलायचं आहे की ज्यासाठी तू आता मंदिरामध्ये निघाली आहेस?" तर सुमित्राताई म्हणू लागतात, "आई, अगं तू आता खरंच म्हातारी झाली आहेस का? तुला माहीत आहे ना, कोणी बाहेर पडत असताना असं विचारायचं नाही की कुठे निघाली आहेस आणि आज तोच प्रश्न तू मला विचारत आहेस." तर आजी म्हणू लागते, "अगं एवढं भाषण देण्यापेक्षा तू कुठे निघालीस एवढं तर सांगू शकतेस ना." तर आता सुमित्राताई म्हणतात, "तेच तर तुला सांगत आहे की मी मंदिरामध्ये निघाली आहे." तर आता आजी म्हणू लागतात, "हो का, परंतु कशासाठी?" तर आता सुमित्राताई म्हणतात, "आई, अगं ते सुद्धा तू विसरली आहेस का? मी दर दिवशीच मंदिरामध्ये जाते, हे तुझ्या लक्षात नाही आहे का?" तर सुमित्राताई म्हणतात, "आई, अगं मला मंदिरात जाण्यासाठी थांबवू नकोस." तर आजी म्हणतात, "नाही गं, मी तुला थांबवत नाही आहे, परंतु अगं तू अशी एकटी मंदिरात जाऊ नकोस, तुला त्रास होतो, तुला कधी चक्कर येते, मग अशी एकटी जाऊ नकोस, तू कोणाला तरी घेऊन जा." तर आता सुमित्राताई म्हणू लागतात, "कोणाला घेऊन जाणार? आता तो सारंग तो त्याच्या कामासाठी गेला आहे, तर इकडे सौमित्र त्याची महत्त्वाची केस आली म्हणून कुठेतरी ऑफिसला निघून गेलाय आणि अवंतिका तिला तर उन्हात घेऊन गेले तर तिला उन्हाचा त्रास होणार आहे, मग मी कोणाला घेऊन जाणार?" त्याचवेळी तिथे ऐश्वर्या येते. तर आजी म्हणू लागते, ऐश्वर्याला घेऊन जा, आपली गुंड आहेच ना." तर सुमित्राताई म्हणू लागतात, "बरं ठीक आहे." परंतु ऐश्वर्या अवंतिकाला आवाज देऊ लागते. तर सुमित्राताई म्हणू लागतात, "अगं अवंतिकाला उन्हाचा त्रास आहे, तूच चल बरं." असं म्हणत आता सुमित्राताई ऐश्वर्याचा हात पकडतात आणि तिला घेऊन जात असतात. परंतु ऐश्वर्या सुमित्राताईंचा हात बाजूला करते. आता मात्र सुमित्राताईंना धक्काच बसतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, कुस्तीच्या अंतिम फायनलला सुरुवात झालेली असते. आता ठरल्याप्रमाणे ज्याप्रमाणे जानकीने सांगितलं होतं
त्याचप्रमाणे आता प्रतापने ऋषिकेशला हरवण्यासाठी त्याच्या डोळ्यामध्ये कुठली तरी पावडर फेकलेली असते. आता मात्र ऋषिकेशला काहीच दिसत नसतं. तर आता ठरल्याप्रमाणे जानकी इशारा करत असते, ती टाळ्या वाजवते. आता त्याप्रमाणे आता ऋषिकेश जानकी सांगत आहे त्याप्रमाणे वावरत असते. आता हे सगळं काही ऐश्वर्याच्या लक्षात येताच ऐश्वर्या म्हणू लागते, अरे बघा ना किती छान खेळतोय, वाजवा वाजवा, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आता मात्र सर्वजण टाळ्या वाजवू लागल्यामुळे नक्की जानकीच्या टाळ्यांचा आवाज कोणता हे मात्र ऋषिकेशला कळत नसतं. आणि आता प्रतापने ऋषिकेशला धूळ चाडलेली असते, त्याला जमीनदोस्त केलेलं असतं. आता मात्र जानकी आणि ओवी मोठ्यानेच ओरडतात. आता ऋषिकेश खरंच जिद्दीने पेटून उठेल का आणि त्याला पुन्हा एकदा प्रोत्साहन मिळेल का, ही मॅच तो जिंकेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.